सापडली. हे आपल्याला आज विशेष मुलाखत देणार आहे. त्या संदर्भामध्ये पंचायत समितीचे जे उमेदवार निवडून आलेत, त्या संदर्भात त्यांना आम्ही विचारणार आहेत. सर, तुमचं नाव सांगा आणि तुमच्या प्रतिक्रिया काय सांगा? माझं नाव बळीराम दशरथ पाटील. आणि किती तुम्ही आपले तुमचे जे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत, किती गणामधून किती उमेदवार निवडून आले? तर आमच्या 4 गटापैकी 2 गट राष्ट्रवादी आणि 1 गट भाजप आणि 1 गट शिवसेना जिल्हा परिषदला. आणि गणामध्ये 8 पैकी 6 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि 2 शिवसेना शिंदे गट. आणि पुढील वाटचालीला तुमचा पंचायत समितीचा सदस्य हे अध्यक्ष तुमचा होणार का? असं मानव तालुक्यामध्ये सर्व लोकांचं अपेक्षा आहेत. अजित पवार गटामध्ये तुमच्या लोकांकडे फार मोठ्या अपेक्षा आहेत लोकांच्या. त्यांना काय बोलू इच्छिता तुम्ही त्या मतदारसंघातल्या लोकांना? निश्चितच, कारण आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यात म्हणजे या मानवत तालुक्यात खाली पंचायत समितीला 8 पैकी 6 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं या निर्णय आणि निश्चितच आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच पंचायत समितीचा सभापती होईल. अजित पवार दादा हे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून मानव तालुक्यामध्ये काही लोकांनी ते पंचायत समितीचं देतं नाही ते अजितदादा पवार यांना भावपूर्वक श्रद्धांजली म्हणून त्यांचा पॅनल निवडून दिला. या संदर्भात तुम्ही लोकांना काय बोलू इच्छिता? निश्चितच, कारण अजितदादा पवार यांचं जे अकाली निधन झालं त्या सहानुभूतीमुळेच ग्रामीण भागामध्ये फार सहानुभूती असल्यामुळे निश्चितच या ठिकाणी पंचायत समितीच्या 8 गणापैकी 6 गण आमच्या ताब्यात आलेले आहेत आणि 2 जण पण आमचे फार थोड्या मताने गेलेले आहेत. आणि जिल्हा परिषदला पण जवळपास 1 गट आमचा जो कोला सर्कल आहे फक्त 99 मताने गेलेला आहे. त्या ठिकाणी पण आमचा निसटता पराभव झालेला आहे. परंतु निश्चितच ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये अजित पवार यांच्याबद्दल फार मोठी सहानुभूती या निवडणुकीदरम्यान दिसून आहे.